आणि बातमी चिपळूणमधून आहे। लोटे एमआयडीसी मधल्या केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झालाय। पुष्कर पेट्रोकेमिकल कंपनीच्या युनिट 1 मध्ये भीषण स्फोट झालाय। बॉयलरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। मागच्या अर्ध्या तासापासून कंपनीमध्ये अग्नितांडव सुरू आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळतेय। लोटे एमआयडीसीतल्या केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे। बॉयलरचा स्फोट झाल्याची माहिती मिळतेय। पुष्कर पेट्रोकेमिकल कंपनीच्या युनिट 1 मध्ये हा स्फोट झालाय आणि सध्या धुराचे लोट उठताना दिसतायत। इथे आग लागलेली आहे। सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या तिकडे पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, पुन्हा एकदा लोटे एमआयडीसी मध्ये स्फोट झालाय, काय परिस्थिती आहे सध्या आगीची, कसे प्रयत्न सुरू आहेत? खरंय प्रज्ञा, साधारण एक तासापूर्वीची ही घटना आहे असं कळतंय आणि हा स्फोट जो आहे तो पुष्कर केमिकलमध्ये बॉयलरचा झाला असं तिथल्या स्थानिकांकडून सांगण्यात येतंय। आतमध्ये कामगार किती होते, कर्मचारी त्यावेळेला तिथे उपस्थित होते का याबाबत अजून तरी माहिती मिळालेली नाही। मात्र ज्या पद्धतीने हा स्फोट झालाय त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आतमध्ये कर्मचाऱ्यांना दुखापत झाली असावी असं स्थानिकांकडून सांगण्यात येतंय। आता जी घटना आहे त्या घटनेवरती ताबा मिळवण्यासाठी किंवा आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात तिथे बचाव कार्य सुरू आहे। आग विझवण्याचे पहिला प्रयत्न तिथे त्या संपूर्ण परिसरामध्ये प्रयत्न केला जातोय। असं असलं तरी लोटे एमआयडीसी मध्ये सातत्याने हे जे होणारे अपघात आहेत हे अपघात कुठेतरी चिंतेचा विषय आहे आणि कामगारांविषयी देखील याबाबत चिंता व्यक्त करण्यात येते। स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।